खूप साऱ्या जणींची डिमांड होते की तुम्ही हिरवी मिरच्याची चटणी कशी करता ते शेअर करा. तर हा ठेचा आहे, मला सासूबाईंनी शिकवलेला आहे आणि मला खूप आवडतो हा. त्यासाठी पहिले शेंगदाणे भाजून घ्यायचे आणि 2 वाटांमध्ये करायचे. एक थोडं बारीक करायचं आणि एक थोडं जाड करायचं, जेणेकरून थोडी खरबडी होती चटणी. तसंच मी तुम्हाला दाखवलेलं आहे. मी जे पहिलं भांडं घेतलं ते थोडं बारीक केलेलं आहे आणि जे दुसरं भांडं आहे त्याच्यामध्ये थोडीशी अशी नॉर्मल आबडधोबड केलेलं आहे. त्यासाठी मी लसूण घेतलं आहे आणि हिरव्या मिरच्या घेतल्या. लसूण आणि हिरवी मिरची छान अशी आबडधोबड बारीक करून घ्यायची. त्यानंतर आपल्याकडे लोखंडाचा तवा असतो किंवा तुमच्याकडे कढई वगैरे असेल, त्याच्यावर तेल टाकायचं. पहिले मिरची टाकायची, मग त्यामध्ये शेंगदाणे आपण कालून घ्यायचे. तुम्ही एकत्र कालून जरी तव्यावर टाकलं तरी जमतं, पण मी असं एक एक टाकते म्हणजे जेणेकरून नाही का कडक पण होती आणि छान पण होती. मग ते थोडं मिक्स करून घेतलं. मग त्यामध्ये चवीनुसार मीठ वगैरे टाकायचं, तेल टाकायचं आणि कमीत कमी मीडियम गॅसवर अर्धा तास चटणी होऊन द्यायची. म्हणजे एकदम कडक होती आणि कुसकुशीत लागते आणि शेंगदाणे पण खूप छान लागतात. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. आमच्या घरी तर आठवड्याला ही चटणी करावीच लागते. तुम्हाला कशी वाटली ही चटणी मला नक्की कमेंट करून सांगा आणि एकदा नक्की ट्राय करा, कारण की ही गावाकडे खूप फेमस आहे. त्यानंतर मग शेंगदाणे वगैरे भाजले, कारण की आज शेंगदाणे खायचा खूप चांगला मूड होता आणि ठेचा बघा किती भारी दिसतोय. त्यानंतर खुशी आज बाहेर चालली होती, कारण की यांच्या फ्रेंडचं काहीतरी काम होतं तिकडे. तर मग खुशी बघा कसा डान्स करते आणि तिला सध्या डान्स करायला खूप आवडतं आणि ती काकांसोबत पण डान्स करत होती. आणि असा होता माझा आजचा दिवस. बाय बाय.